मंत्रिपदाची अपेक्षा आहे? मला इतरांचं सांगता येत नाही. मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं करणार आहे. असं म्हटले की बारामतीमध्ये जर आम्ही उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश गेला असता. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलनाच होऊ शकत नाही. अजित पवारांनी काम खूप केलेलं आहे त्या ठिकाणी. अहो, तुला होऊ शकत नाही. इतर पण उमेदवार होते ना. युगेंद्र धंदा पाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दबलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचं. काय झालं, इकडं आमच्या बाबा आत्राम तिथेही घरातली मुलगी त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला. अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली आणि उभी केली. त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून, नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं. तीच मला सांगत होती, मला सांगितलं होतं की तुझ्या काकाच्या विरोधात उभं आहे. असं नाही पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना म्हणजे हे प्रयत्न करायला पाहिजे. तर तसं नाही झालं. जाऊ दे, आता काय करता. जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय. आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला संघटनेच्या माध्यमातून करायचंय. आम्ही सरकार बघत तेही काम त्या ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा एक चांगलं वातावरण राष्ट्रवादीच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू. देवाभाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींची आश्वासनं पुढे अशीच पाळतील का? त्यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे. ज्या योजना दिलेल्या आहेत. Don't miss out. Log on to oneindia.com for more updates.